बघा डेली कोट्स. काय कोट्स आपला? द सिक्रेट ऑफ युअर फेलर इज हिडन इन युअर डेली रुटीन म्हणजे काय? सिक्रेट ऑफ युअर फेल्युअर्स इन डेली रुटीन म्हणजे काय? तुमचं जे डेली रुटीन आहे, डेली रुटीन तुम्ही डेली काय काय करणार, काय काय प्लॅनिंग करणार. इफ यू, आता तुम्ही विश्वास नांगरे पाटील यांचा एक शब्द ऐकलेला असेल, कोणता? इफ यू फेल टू प्लॅन यू विल प्लॅन टू फेल. म्हणजे काय? जर तुमचा प्लॅनच फेल झाला तर तुम्ही सक्सेस होणार नाही. डेली रुटीनमध्ये तुम्हाला त्या गोष्टी ॲड कराव्या लागतील. एखादी गोष्ट मिस झाली म्हणजे तुम्ही फेलरच्या जवळ गेले. जर तुम्ही पूर्ण तुमचं डेली रुटीन मिस केलं किंवा डेली रुटीननुसार काम नाही केलं तर परत फेलरच्या जास्त जवळ जासाल. कळालं? समजलं? त्याच्यानंतर फक्त शांत बसा, ऐकून घ्या. क्वाड्रॅटिक नाही, ते 12वीला शिकवलं होतं थोडंफार. बघा तुम्हाला सांगितलं 12वीला शिकवावं लागलं मला क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, इम्पॉर्टंट असतं ते. पुढं तुम्हाला ज्या एक्झाम द्यायचे आहे आर्मी नेव्ही वगैरे त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचे क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे त्यांना शिकवावं लागलं मला 12वीमध्ये. तुम्ही आत्ता चांगले होऊन जा, परत त्याच गोष्टी रिपीट करायची गरज नाही पडली पाहिजे. बघा डिटर्मिनंट थोडंफार परत फक्त शांत बसा आणि बघून घ्या. डिटर्मिनंट आता इक्वेशन सोडवण्याच्या मेथड बघा. सायमल्टेनियस किंवा लिनियर इक्वेशन सोडवण्याचे मेथड कोणते? पहिली मेथड काय? रेग्युलर कोएफिशियंट सारखे करणे. दुसरी मेथड काय? सबस्टिट्यूशन. कोणती? सबस्टिट्यूशन. तिसरी मेथड आहे ग्राफिकल. कोणती आहे? ग्राफिकल. आपण ग्राफ शेवटून घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी मेथड आहे क्रॅमर्स रूल किंवा क्रामर्स रूल जे म्हणायचे ते. कोणता रूल? क्रॅमर्स किंवा क्रामर्स रूल. ठीक आहे. तर क्रामर्स रूलमध्ये तुम्हाला पहिले डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागतं. तर डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा बघा. 3, 4, 2 आणि 5. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. 3 गुणिला 5 मायनस 2 गुणिला 4. 3 गुणिला 5 किती? 15. 15 वजा 8 7. काही प्रॉब्लेम? एकदम सिम्पल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं तर टाकलेल्या व्हॅल्यू इथं किती येईल मग? 5. इथं किती येतील? 2. इथे येतील 15 आणि इथे येतील 7. हेही जमू शकतं तुम्हाला, बरोबर आहे? हेही जमणार. मी 3 नंबरचं सांगतो फक्त. ठीक आहे. बघा हे जे आहे की नाही तुमचं, हे छोटे डिटर्मिनंट याच्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल तुमचे. हे जे इक्वेशन आहे आपले याच्यामध्ये याच्यापेक्षा थोडे हाय लेवलचे मायनसवाले हे जर चांगल्या प्रकारे केले, हे 2 तुम्ही आरामशीर सोडू शकता. तिसरं बघा आता 7/3, 5/3. ठीक आहे. 3/2 आणि 1/2. काय असतो आपलं? क्रॉस मल्टिप्लाय. 7/3 इंटू 1/2. त्याच्यानंतर मायनस 5/3 इंटू 3/2. ठीक आहे. अंशाचा गुणाकार करा. 7 7, 3 2 6. छेदाचा गुणाकार खाली. बघा 3 इथं कॅन्सल होऊ शकतात, पण आपलं मधात साईन कोणतं आहे? मायनस. मग परत आपल्याला बेस सारखा करण्यासाठी परत त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्यासाठी त्याला म्हणजे कॅन्सल करू नका. 5 3 15, 3 2 6. फ्रॅक्शनमध्ये बेस सारखा असल्याशिवाय ॲडिशन आणि सबट्रॅक्शन होऊ शकत नाही. बेस सारखा आहे का? आहे. सारखा बेस एकदा लिहून घ्यायचा. वरचं काय ॲडिशन आहे का सबट्रॅक्शन बघून घ्यायचं. मोठा नंबर कोणता आहे? 15. 15मधून 7 गेले 8 मायनस 8/6. दोन्ही नंबर एकाच संख्येने कटतात का नाही विचार करायचा. त्यालाच आपण रिड्युसिंग फ्रॅक्शन म्हणतो किंवा रेशिओमध्ये पण आणू शकतो आपण त्याला. याला 4 मल्टिप्लाय करा, याला म्हणजे 2 जर मल्टिप्लाय केलं तर 4चा भाग जाईल आणि 3चा भाग जाईल. फक्त फ्रॅक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकाच कॉमन नंबरनं मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. किंवा सरळ दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, कोणत्या पाड्यात येते बघायचं दोन्ही नंबर कोणत्या पाड्यामध्ये आहे. ठीक आहे. कधी तुम्हाला पाड्यात भेटणार नाही, कॉमन नंबर शोधावा लागेल. समजा जर मी असं टाकलं आता 14 आणि 21. आता हे पाड्यात आहे, बरोबर आहे? 14 आणि 21. आता मी जर असं टाकलं समजा मग 12 आणि 66. आता हा 7च्या पाड्यात आहे. 7 2 14, 7 3 21. याला 2/3. आता 12 आणि 66 पाड्यामध्ये आहे का? कोणत्या पाड्यामध्ये आहे का? नाही. 12 आणि 66 कोणत्याच पाड्यामध्ये नाही. एका पाड्यामध्ये म्हणते मी स्पेशल. आहे का? नाही. मग जेव्हा तुम्हाला असं कन्फ्युजन होईल तेव्हा समसंख्या असल्यावर त्याला अर्ध बनवा डायरेक्ट. किती बनवा? अर्ध. झाले अर्धे.
ठीक आहे, झाले ना अर्धे. आता याला परत भाग देऊ शकतो का आपण? या 6 आणि 33ला एखाद्या कॉमन संख्येने भाग देऊ शकतो का? कोणत्या? 3. 3 दुनी 6 आणि कितीत जाईल? 11. ठीक आहे, कळालं. ही एक पद्धत ज्यांना छोटे छोटे करून करायचे, बाकीच्यांना डायरेक्ट दिसलं पाहिजे असतं. साईन दुनी 12 आणि 6 आणि कितीचा भाग जाईल? 11. तुमच्या मेंटॅलिटीनुसार, तुमच्या थिंकिंगनुसार तुम्हाला फ्रॅक्शन रेड्यूस करावा लागेल, असे आन्सर राहणार नाही. याच्यात आहे ते, याच्यामध्ये इम्पॉर्टंट येते हे फ्रॅक्शन रेड्यूस करणं, म्हणून सांगून राहिलो तुम्हाला. क्रॅमर्स रूलमध्ये त्या गोष्टी येणार. याचं आन्सर काय आलं? -4/3. ठीक आहे, समजलं सर्वांना? बाकीचे तुम्ही सोडवायचे. हा एक क्वेश्चन बघून घ्या. आता 2√3 आणि 3√3, 2 × 9. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे तो. 2√3 आणि 2 इकडं काय? 9, 3√3. काही जणांना याचा आन्सरच माहीत राहतं, डायरेक्ट 0 येतं म्हणून. क्रॉस मल्टिप्लाय सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर -2 × 9, 2 × 3 6, √3 × √3 3. 2 सारख्या नंबरचा प्रोडक्ट असेल रूटमध्ये तर तोच नंबर त्याचा आन्सर असतं. सांगितलं होतं मी तुम्हाला. √x × √x असेल तर आन्सर काय येईल? x. √3 × √3 आन्सर काय आलं? 3. हे किती होतील? 2 × 9 18. बघा 6 × 3 18, 18 - 18 किती आला आन्सर? 0. ठीक आहे, कळालं. त्याच्यानंतर आता क्रॅमर्स मेथड काय आहे? क्रॅमर्स रूल काय आहे? एक क्वेश्चन सांगू तुम्हाला अगोदर, नंतर ॲक्टिव्हिटी घेऊ आपण. क्वेश्चन उद्या म्हणजे समजून जाईल तुम्हाला. आता समजा सपोज फर्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. कोणता? फर्स्ट. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला सेकंड आहे का? थर्ड मधला फर्स्ट क्वेश्चन बघा. आता 3x - 4y = 10. आपलं काय असतं? क्वेश्चन असा आला, या चॅप्टरमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणताही क्वेश्चन आला की 2 नंबर द्यायचे त्यांना. किती नंबर द्यायचे? 2. कसे? हेअर 3x - 4y = किती? 10. इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर 4x + 3y = 5. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता 3 गोष्टी असतात, लक्ष द्यायचं. पहिले घ्यायचा डी. काय घ्यायचा? डी. आता ह्या व्हॅल्यू कशा घेता आल्या पाहिजे तुम्हाला, कशा घ्यायच्या बघा. डी घेण्यासाठी XY घ्यायचे डायरेक्ट जसेच्या तसे. हे बघा मी याच्या खालीच का लिहिलं, या व्हॅल्यू अशाच्या अशा उतरवा. ते ABCDच्या नादात पडू नका. ABCD समजलं? मी जे सांगतो ते लक्ष द्या बरोबर. ह्या व्हॅल्यू अशाच्या अशा उतरवा खाली. 3 4 -4 3. कोणाला नाही समजलं? कळालं काय केलं? ह्या व्हॅल्यू ॲज इट इज खाली घेतल्या, पण घेताना काय लक्षात ठेवायचं? जे साईन असेल ते सोबत ठेवायचं. 4चं साईन काय होतं? कळालं. आता dx, त्याच्यानंतर dx घ्यायचा. काय घ्यायचा? कोण घेणार आहे आपण? x. मग x सोडून द्यायचं. ऐकून घ्या, काय घेणार आहे? x. मग x सोडून द्या. x सोडून द्या म्हणजेच काय? 3 आणि 4 सोडून द्या. मग सर 3 आणि 4 सोडल्यावर काय घेणार आपण? y मध्ये काही चेंज आहे का? नाही. 3 आणि 4 काय? 3 आणि 4 सोडून द्यायचे. का सोडायचे? एक्सचे कोएफिशिएंट येते. कोणाचे कोएफिशिएंट आहे? एक्सचे. 3 आणि 4 सोडल्यावर काय घ्याल मग? काय आपल्याकडे? 10 आणि 5. ठीक आहे. आता त्याच्यानंतर dy घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचा? dy. मग dy साठी काय सोडणार आता? y. काय सोडायचं? y. मग एक्समध्ये काही चेंज आहे का? एक्सच्या व्हॅल्यूमध्ये चेंज आहे का? नाही. फक्त वायची व्हॅल्यू चेंज करायची. म्हणजे इथं काय घ्याल? 10 आणि 5. समजलं? फक्त व्हॅल्यू घ्या. सगळ्यात सोपे क्वेश्चन असतात क्रॅमर्स रूलचे. कळालं? परत सांगतो. डी साठी ॲज इट इज व्हॅल्यू खाली घ्यायच्या. समजलं? त्याच्यानंतर एक्ससाठी एक्सचा कॉलम सोडून कोणती साईड घ्यायची? राईट हँड साईड व्हॅल्यूवाली. मग डी वायसाठी सेम.
डी वरूनच घ्यायचं. कोणत्या व्हॅल्यूवरून घ्यायचं? डी वरून. डी वरून डी एक्स काढायचा. कसा? एक्सचं सोडून द्या. या कॉलमहून बघा पहिलं डी तर काढणं सोपं आहे का नाही. याच्यावरून काय करायचं मग? एक्स सोडून 10 5 घ्यायचे आणि याच्यावरूनच वाय सोडून 10 5 घ्यायचे. म्हणजे प्रत्येक इक्वेशनमध्ये चेंज करता येईल. ठीक आहे. आता तुम्ही मला याच्या व्हॅल्यू काढून दाखवा. तिन्हीच्या क्रॉस मल्टिप्लाय करून समोर. सिंपल आहे, बघून घ्या. आता काय करतो आपण? 3 गुणिला 3, त्याच्यानंतर मायनस. फक्त साईन लक्षात ठेवा, हे मायनस तुमचा थोडा घोळ करू शकतो याच्यामध्ये. 4 गुणिला -4. ठीक आहे. आता इथं मी तुम्हाला असं लिहिते पेपरमध्ये मस्त पद्धतशीर याच्या खाली असं पद्धतशीर लिहायचं याच्या खाली. कळालं? हे इज इक्वल टू कुठे घेसाल? इथं स्पेशल. 3 गुणिला 3 9 मायनस. एक एक स्टेप करा ज्यांना एकदम आन्सर येत नाही. 4 गुणिला 4 -16. आता तुम्हाला सांगितलं मायनस आत गेल्यानंतर आतलं साईन चेंज. 9 अधिक 16 किती? 25. ठीक आहे. याला 1 म्हणा. काय म्हणा? 1. याला आपण 1 म्हटलं का नाही, याला रोमनमध्ये द्या. कळालं? त्याच्यानंतर सेम 16 10 आहे काय? 10 गुणिला 3 मायनस 5 गुणिला -4. 10 गुणिला 3 किती? 30 मायनस 5 गुणिला 4 20. एकच मायनस साईन असल्यामुळं गुणाकार तुमचा येईल मायनस. 30 मायनस आत गेल्यानंतर परत प्लस. 30 आणि 20 50. ठीक आहे. याला सेकंड नंबर द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं बघा सोडवते ना, हीच मेथड ठेवा पद्धतशीरपणा जरा. 3 गुणिला 5, त्याच्यानंतर -4 आणि 10चा गुणाकार आहे. 3 गुणिला 5 15, 10 गुणिला 4 40. मोठी संख्या आहे 40. 40मधून 15 गेले 25 आणि मोठ्या संख्येचा साईन मायनस. म्हणजे तुमचा आन्सर येईल आता हे थर्ड, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर फक्त एक शब्द टाकायचा इथे. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. डबल एम आहे का सिंगल एम आहे रे? डबल एम आहे. बरं, हे बघून घ्या एकदा. डबल आहे का सिंगल आहे क्रॅमर्स रूलमध्ये? सिंगल आहे ना. बरं. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. बाय युजिंग क्रॅमर्स रूल एक्स फाइंड करायचा आपल्याला. काय फाइंड करायचा? एक्स. समजून घ्या. एक्स फाइंड करायचा. एक्स बरोबर काय येईल मग? dx अपॉन डी. बाय युजिंग क्रॅमर्स रूल इथं थोडं लिहा. फ्रॉम 1 2 अँड 3. ठीक आहे. विसरले तरी काही एवढं प्रॉब्लेम नाही आणि लिहिलं तर थोडं इम्प्रेसिव्ह वाटेल आन्सर. एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. खूप सोपं असतं आहे. dx अपॉन डी. dxची व्हॅल्यू किती आलेली आहे? 50. डीची किती आलेली आहे? 25. 25 एक 25, 25 दोन्ही 50. आन्सर काय आलं? एक्सचं 2. त्याच्यानंतर y इज इक्वल टू dy अपॉन डी. dy किती आहे? dy -25 आणि डी किती आहे? 25. 25 25 कटले. आन्सर आलं -1. आणि फायनल आन्सर या चॅप्टरमध्ये ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. xy 2 -1 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. काही अवघड आहे का? नाही. फक्त कुठं चुकायचं नाही? dx आणि dy ह्या व्हॅल्यू चुकल्या तर आन्सर येणार नाही. सर्वात सिंपल आहे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. सर्वात सिंपल मेथड ही आहे. कळालं का? लिहा. लिहिलं का तुम्ही? लिहा. कळालंय? सिंपल आहे. तुम्हाला सांगितलं ना मी की तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे. त्याच्यामुळे सर्व क्वेश्चन मी घेणार नाही आहे. आता मी घेणार आहे तुमचा बघा 5 नंबरचा क्वेश्चन आणि 6 नंबरचा क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला होमवर्कसाठी कोणते टिक मार्क करून घ्या एकदा. तुम्हाला होमवर्कसाठी बघा एक गोष्ट एकदा बघा इकडं सर्वजण. तुम्हाला होमवर्कसाठी एक मिनिट
याला छोटं करावं लागेल. हां, तुम्हाला होमवर्कसाठी 2 नंबरचा क्वेश्चन राहील. किती नंबरचा? 2. त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4. ठीक आहे. आता हा 2 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला वेगळा दिसतो ना थोडा? बघा, थोडाफार सांगतो त्याच्याबद्दल. 2 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही असं लिहिणार, हिअर 4x + 3y - 4 = 0 असं आहे. तुम्ही काय करणार मग त्याला? 4x + 3y 4 तिकडे पाठवा, याला इक्वेशन नंबर 1 दिसाल. त्याच्यानंतर 6x = काय? 8 - 5y. ठीक आहे. मग -5 इकडे आल्यानंतर काय होतील? +6x + 5y = 8. इक्वेशन नंबर 2. काही प्रॉब्लेम? डीच्या व्हॅल्यू कशा घ्यायचा? ॲज इट इज. ठीक आहे. अजून 2 क्वेश्चन बाकी आहे. डी, dx, dy सगळं क्लिअर होईल. हे समजलं तुम्हाला? कळालं कसं घ्यायचं? आता 5 नंबरचा क्वेश्चन. 2, 3 आणि 4 तुम्हाला होमवर्क 5 नंबरचा घेऊ आपण. लिहिलं काय? थोडं रफमध्ये लिहून घ्या म्हणजे घरी कन्फ्युजन होणार नाही. राहू द्या, सोपं येते, काही प्रॉब्लेम नाही. सोपं येते. हां, आता 5 नंबरचा क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आपल्याकडं 4m + 6n 4m + 6n = 54. याला इक्वेशन नंबर 1 करा. त्याच्यानंतर 3m + 2n = 28. याला इक्वेशन नंबर 2 करा. ठीक आहे. कळालं? बघा आता 4m + 6n = 54, 3m + 2n = 28. नाऊ काय करायचं आपल्याला? आपण आता काय घेतलं होतं? x घेतलं होतं. काय घेतलं होतं? x. बरोबर. इथं काय m आहे, म्हणजे x च्या ऐवजी काय घेणार? m. y च्या ऐवजी काय घेणार? n. ठीक आहे. आता नाऊ d घ्या पहिले. d साठी काय येईल? 4, 3. बघा, हे बघून घ्या परत मी कसं घेऊन राहिलो. 4, 3 ॲज इट इज. त्याच्यानंतर 6, 2 जसेच्या तसे. त्याच्यानंतर dm साठी काय घेणार? आता तुम्ही m घ्यायचा. dm साठी काय घेणार? हा 4, 3 काढून टाका. 54 आणि 28. n मध्ये काही चेंज आहे का? नाही. कळालं? dn साठी काय घेणार सांगा बरं? 4, 3 जसेच्या तसे, कारण फक्त चेंज आहे m n मध्ये. काय घेणार? 54 आणि 28. ह्या व्हॅल्यू घेता आल्या पाहिजे. बस अशा व्हॅल्यू घेतल्या की एकदम सोपं उरतं. मग 4 × 2 -6 × 3 4 × 2 6 × 3 पाठ करा. 6 × 3 12. शाबास. होतं झोप नाही झालं की होतं. 18 - 8 -10. याला इक्वेशन नंबर 1 करा. हे रोमनमध्ये द्या. का? कारण 1, 2 ऑलरेडी दिलेले. आपण याला थोडं वेगळं करा. मग त्याच्यानंतर 54 × 2 -28 × 6. 54 × 2 108. हां, 28 × 6 मोठ्या संख्येतून छोटी संख्या -60. याला द्या 2 नंबर. आणि 3 नंबर 28 × 4 -3 × 54. 28 × 4 112. 54 × 3 162. 162 मधून 112 -50. ठीक आहे. -50 का आले? मोठ्या संख्येचं साईन दिलं. याला तर 3 नंबर. ठीक आहे. आता याच्यानंतरची स्टेप काय असते? बाय युझिंग क्रॅमर्स रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल फ्रॉम 1, 2 and 3. एवढं पद्धतशीर आन्सर लिहिल्यावर कोणता मार्क्स कटणार आहे तुमचा? ठीक आहे. आता x तुम्ही बघा, सवय असते आपल्याला x घ्यायची. m आहे ते काय घ्यावं लागेल? m dm/d. dm बघा किती आलेलं आहे? dm -60 आणि हे किती आलेले? -10. किती आलं आन्सर? 6. मायनस मायनस दोन्ही ठिकाणी कटून गेलं. त्याच्यानंतर n dn/d किती? -50.
आणि अपॉनमध्ये -10, परत कितीचा भाग गेला 5चा, इथं गेलेला आहे तुमचा 6चा, आणि दोन्ही मायनस मायनस असल्यामुळे प्लस झाले. मग फायनल आन्सर यमची किंमत 6 आणि 5 आर द सोल्युशन ऑफ द इक्वेशन्स. अवघड आहे का काही? ठीक आहे, करा, राईट करून घ्या. बघा कळालं, हे सेव्ह आहे आपल्याकडे या नोट्स, काही प्रॉब्लेम नाही. आणि जे होमवर्कचे क्वेश्चन राहतील ना ते येऊन जातील तुम्हाला, पण दुसऱ्या दिवशी होमवर्क चेक केल्यानंतर. म्हणजे आता समजा मी आज तुम्हाला होमवर्कचे क्वेश्चन दिले, उद्या सकाळी मी चेक करील, नंतर चेक केल्यानंतर तुम्हाला ते येऊन जातील. ठीक आहे, अगोदर नाही येणार, तुम्ही तर डायरेक्ट पाहून लिसाल, झालं सर होमवर्क. आता हा एक क्वेश्चन आहे, थोडा डिफरंट आहे, फक्त 6 नंबरचा बघा, जास्त नाही. हा 6 नंबरचा क्वेश्चन. हिअर नंबर देऊन घ्यायचे 2x + 3y = 2, याला द्या एक नंबर. आणि दुसरं इक्वेशन आहे आपल्याकडं x - 1/2y = हां एकच येते, y/2 = 1/2. काय सांगितलं होतं आठवतं थोडंफार? जो तुमचा डिनॉमिनेटरमध्ये नंबर असेल त्यांना काय करायचं, मल्टिप्लाय. आणि नंबर जर सारखा नसेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं, LCMनं त्याच्या. ठीक आहे, एक दिवस शिकवेल तुम्हाला LCM एकदम शॉर्टकट मेथडमध्ये. आता 2 मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाईंग इक्वेशन 2/2. आता ही एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो, एकदम छोटी ट्रिक सांगतो तुम्हाला. ज्याच्या छेदात 2 आहे ना तिथं मल्टिप्लाय करायची गरज नाही, 2 काढून टाकायचे. काय काढून टाकायचे? 2. आणि जिकडे 2 नाही आहे छेदामध्ये तिथं 2 जोडून द्या फक्त. एक्सला 2 जोडून द्या, 2x. बाकी ठिकाणी काही करायची गरज नाही. समजलं? हे समजलं का? काय केलं परत सांगा मग, काय केलं मी? छेदामध्ये 2 आहे का नाही, ते कॅन्सलच होणार आहे. इथं पण 2 काय होणार आहे, कॅन्सलच होणार आहे. म्हणजे उरला फक्त y, इकडे उरला 1. म्हणजे काय करायचं मग, थोडं जिकडं 2 नाही तिकडं तुम्ही 2 जोडून टाका, म्हणजेच काय मल्टिप्लाय करून टाका. कळालं? आता हे 2 इक्वेशन झाले. त्याच्यानंतर नाव आपली मेथड तीच, d = सांगा. तुम्ही थांबा. हां तुमच्यातून आन्सर. हां 2 आणि 2, 3 - 1. त्याच्यानंतर dx = काय येईल बघा, x म्हणजे 2 2 काढून टाकायचे. त्याच्याऐवजी काय घेणार, 2 आणि 1. y मध्ये चेंज नाही, y मध्ये चेंज आहे का, काय. आता dy म्हणजे x मध्ये चेंज नाही, 2 2 जसेच्या तसे. y ची जी टर्म आहे 3 आणि -1, 3 निघून काय येईल आता, 2 आणि 1. कळालं ना? हे dx dy आता घेता येईल का, सिंपल झालं ना आता पहिल्यापेक्षा. क्रॉस मल्टिप्लाय 2 × -1. ठीक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर -2 × 3, काय आन्सर आहे, हे आलं -3 आणि हे -6, सॉरी 3 नाही, 1 मिनिट, -2 आणि -6. बघा मी -6 का लिहिले डायरेक्ट, कारण ब्रॅकेटमध्ये मायनस साईन नाही आहे, म्हणजे येणार आन्सर कसं येणार, 100% मायनस. हे आलं -8, याला द्या 1 नंबर. 2 × -1 परत आलं का रे, -1 × 3, -2 आणि -3. दोन्ही संख्या बघा, साईन सारखे असल्यावर काय करतो आपण, बेरीज आणि सारखं साईन देऊन टाकतो. -5, 2 1 2 आणि -2 × 2 काय येईल मग, हे 2 - 4. आन्सर काय आलं, -2. याला द्या इक्वेशन नंबर, सॉरी 3rd. आता बाय युजिंग क्रॅमर्स रूल,
बाय युझिंग क्रॅमर्स रूल. एक्स फॉर्म राहिलं का हे जे लिहितो का मी मधात फ्रॉम 1 2 and 3 याच्याहून थोडंफार कळून जातं तुमचा पेपर वेगळा आहे बाकीच्यांपेक्षा. कळालं का? कॉफी बहादरापेक्षा तुमचा पेपर वेगळा आहे ह्या गोष्टी दाखवून देतात. कोणत्या गोष्टी? ह्या. त्याच्यानंतर आपण ज्या व्हॅल्यू कट करतो त्या गोष्टी. एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. डी एक्स किती आलेलं आहे? -5. डी किती आलेलं आहे? -8. मायनस मायनस कॅन्सल. 5 आणि 8ला भाग जात नाही. वाय डी वाय अपॉन डी. डी वाय -2 आणि हे -8 मायनस. आता 2 भाग जाईल. फक्त उलटं लक्षात ठेवा भाग कसा दिला. खाली 4चा भाग दिला. डायरेक्ट आन्सर 4 लिहिसाल नाही तर काय आन्सर 1/4. मायनस मायनस कटून गेलं. इथे मायनस मायनस कटून गेलं. एक्स आणि वाय इज इक्वल टू 5/8. 1/4 is the solution of the equation of given simultaneous equation, linear equation. ठीक आहे, लिहा. बघा कोणते कोणते सॉल्व करायचे तुम्हाला? 2 3 4. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा आपल्याला काही इक्वेशन सॉल्व करायचे. परत एक होमवर्क ऍड झालं तुम्हाला. आता होमवर्क आहे तुम्हाला. आज तुम्हाला 6 होमवर्क आहे. किती टोटल? 6. बघा पहिलं हे म्हणजे किती नंबरचं बघून घ्या तुम्ही. हे 4थं होमवर्क. किती होमवर्क? 4थं. आता पेज नंबर 14. ठीक आहे. 5x + 3y 2x + 4y. शांत ऐ अजून बाकी आहे क्लास. हे सोडूनच दिलेले तुम्हाला. सिंपल आहे. जास्त काही वेळ लागत नाही रे. आता हे डब्बे काय पाहून घेऊ. हां बघा आता इथं कोणती व्हॅल्यू तुम्ही बोलायचं आहे तुमच्यासाठी आहे. 2 इथे 1 वायची 1 इथे किती येईल 2 इकडं हां आन्सर नक्की. ठीक आहे. हा एक क्वेश्चन सोडवायचा घरी. ठीक आहे. किती झाले होमवर्क? 5. आता व्हॅल्यू टाकता येईल ना तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि काय पॉईंटमध्ये नाही काढायचं ना. हे पॉईंटमध्ये काढाय उत्तर विचारलेलं पॉईंटमध्ये. हां ठीक आहे. तुम्हाला जर नाही समजलं तर मी बरं सांग. एक्सचं काय आलं इथं? नाही ही तर काय आलेलं आहे -54 -54 आणि -8. मग 54ला भाग द्यायचा. पॉईंटमध्ये विचारलेले तर बघा हे जे ॲक्टिव्हिटी आहे का नाही ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला मी काय सांगितलं. ॲक्टिव्हिटी जी आहे 2 मार्काला आली. किती मार्कला आली? 2. तर किती बॉक्सेस राहतील? 4. आणि 3 मार्काला आली तर किती बॉक्सेस राहतील? 6. आता हे तुमचं प्रॅक्टिस आहे म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी एवढे बॉक्सेस दिलेले. एवढे बॉक्सेस एक्झाममध्ये इम्पॉसिबल येणारच नाही. 2 मार्कासाठी 4 बॉक्सेस आणि 3 मार्कासाठी 6 बॉक्सेस. कळालं? आता हे जे याला 8 भाग द्या. 8 × 6 किती होतील? 48. खाली किती उरले? 6. मग पॉईंट द्या. इथं आला 0. 8 7 56. खाली किती आले? 4. 8 5 40. मायनस मायनस दोन्ही ठिकाणी आहे. हे बघा मी नाही काढलं बरं व्हॅल्यू तुमच्या 54 आणि 8 मी कॅल्क्युलेशन केलेलं नाही अजून. बरोबर आहे का या? हां काय आन्सर आला मग? 6.75. आणि इकडं -44 -8. मग परत 44ला जर 8 भाग दिला तर आता 8 5 40. 4 एक पॉईंट द्या म्हणजे इथं 0 येईल. 8 5 40. 5.5. ठीक आहे. बघा तुम्ही इथपर्यंत तर सोडवसाल. इथून पुढे कन्फ्यूज नका होऊ. यात 2 व्हॅल्यू टाकून द्या पेन्सिलनं. ठीक आहे.
हां आता नंतर नंतर बघा आता हा क्वेश्चन बघा, या टाईपचे तुम्हाला बॉक्स राहतील का? बॉक्स किती आहे? 1 2 3. आता इथं राहणार नाही, आता इथं एक राहील आणि इथं एक राहील एखादा समजा, म्हणजे टोटल 6 राहतील. किती राहतील? 6. या टाईपचे बॉक्सेस राहतील तुम्हाला. आणि हा क्वेश्चन आलेला पण आहे. किती येईल आता याचा आन्सर तुम्ही कसं काढणार बघा. 1 मिनिट. या डीच्या समोर काय लिहिणार तुम्ही? 3 आणि इकडला 2 -2 आणि इकडला 1. 3 आहे का? 3. 2 गुणिला 2 -4. मायनस मायनस काय होईल? प्लस. म्हणजे आन्सर काय लिहितं? 7. आता इकडं 3 2 चेंज करायचं आहे आपल्याला बघा. -2 1 ॲज इट इज लिहिणार. ह्या 3 2 काढून 3 आणि इकडले 16 घेणार. 3 आहे का? 3. 16 2 32. 32 आणि म्हणजे प्लस होतील ते 35 येईल. आता फास्टमध्ये करत आहे, तुम्ही जर सोडवलं घरी तर येऊन जाईल ते. त्याच्यानंतर आता एक्स नाही आहे, एक्समध्ये काही चेंज नाही आहे, वायमध्ये चेंज आहे. म्हणजे -2 आणि 1 काढून आपल्याला वायच्या जागी काय घ्यावं लागेल? 3 आणि 16. 16 गुणिले 3 48. 3 2 6. 48 मधून 6 गेले 42. ठीक आहे, 42. आता एक्सची किंमत किती येईल इथे? 35 आणि 7 म्हणजे हे आलं तुमचं 5. इकडे 42/7 म्हणजे आलं 6. बघा तुम्हाला वाटत असेल काही जणांना फास्ट सांगितलं, आम्हाला समजलं नाही. हे तुम्हाला रफमध्ये करून बघावं लागेल. कळालं ना? त्याच्यासाठी 3 एक्झाम्पल घेतलेले आहे. परत परत व्हिडिओ रिपीट करायचे नाही समजलं तर. ठीक आहे. होमवर्कला किती क्वेश्चन झाले? 3 प्रॅक्टिस सेटमधले आणि 3 सॉल्व एक्झाम्पल. टोटल किती? 6. उद्या 6 एक्झाम्पल चेक करील. कळालं? हां.